नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने पिठलं हे दह्याचं बनवायचं आहे। कसं बनवायचं ते बघूया। खूप छान बनतं हे दही टाकून। बघा, रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेला आहे। बेसन पीठ आणि दही सारखंच घ्यायचं आहे। तुमचं जरा दही आंबट असेल तर अर्ध वाटी घेतलं तरी चालेल। माझं हे दही आंबट नव्हतं म्हणून मी 1 वाटी घेतलेलं आहे। आता आपल्याला हे बेसन पीठनं यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। पाणी न घालताच म्हणजे दह्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे कसं गाठी बनत नाही आणि व्यवस्थित मिक्स होतं। बघा, या पद्धतीने मी थोडं असं चमच्याने मिक्स करून घेत आहे। त्यानंतर थोडं आपल्याला यात पाणी टाकायचं आणि अजून मिक्स करायचं। एका वेळेस पाणी टाकलं ना तर गाठी याच्या मोडायला त्रास होतो, तर या पद्धतीने मिक्स करायचं आहे। आता मी ना असं छोटीशी ही डाळ घुटणी घेतलेली आहे। तुम्ही चमच्याने करू शकता किंवा आपली डाळ घुटणी असते त्याच्यानेही करू शकता। या पद्धतीने मस्त असं प्लेन करून घ्यायचं आहे, घोटून घ्यायचं आहे। गाठी राहायला नाही पाहिजे। अशा पद्धतीने खूपच छान बनतं हे दह्यातलं पिठलं। नक्की बनवून बघा। बघा, या पद्धतीने प्लेन करून घेतलेलं आहे। आता आपल्याला बघा, एकही गाठ नाही आहे यात, म्हणजे अशा गाठी नाही आहे, प्लेन झालेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे। आता आपल्याला यात अर्धा चम्मच मी मोहरी टाकलेली आहे आणि 1 चम्मच जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। 1 मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि हिंग घेतलेला आहे। आता आपल्याला यात कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे आणि हिंगही, आणि हे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। चिमूटभर हिंग अवश्य टाका। हिंगाने ना खूप छान हे पिठलं म्हणजे चवी याची तयार होते आणि छान बनतं। तर बघा, मी इथे ना ठेचा तयार करून घेतलेला आहे। मिरची, आलं, लसूण आणि जिरं टाकलेलं आहे। तर ठेचा तुम्हाला किती आता तिखट पाहिजे पिठलं त्याच्यानुसार तुम्ही अंदाज घेऊन टाकायचा आहे। तर लक्षात ठेवायचं आहे की आता हा ठेचा आपला व्यवस्थित यातनं शिजला पाहिजे। मेन म्हणजे हा शिजला नाही तर पिठलं व्यवस्थित लागत नाही। बघा, या पद्धतीने पूर्ण शिजवून घ्यायचा, कच्चेपणा काढून घ्यायचा आहे। मी अर्धा चम्मच आता हळद पावडर टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता हे परतवून घ्यायचं आहे। यातनं जास्त मसाले म्हणजे टाकल्या जात नाही, तरीही खूप छान असं बनतं। बघा, आता दह्यात आपण मिक्स केलेलं बेसन पीठ मिक्स केलेलं होतं ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि एकदा असं घोटून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला यातनं गरम पाणीच टाकायचं आहे। अंदाज घेऊन टाकायचं आणि शिजल्यानंतर ना हे पिठलं अजून घट्ट येतं, म्हणून थोडं आपल्याला हे पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, एकही गाठ अशी बनलेली नाही आहे। या पद्धतीने बनवाल ना गाठी बनतच नाही। इतकं छान बनतं हे। आता हे झाकून आपल्याला दणदणीत असं शिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे की हे शिजताना ना उडतं, तर आपल्याला जेव्हाही असं चमच्याने मिक्स करायचं असलं तर गॅस कमी करून द्यायची। आता मी इथे ना हे कोथिंबीर वाळलेली आहे। मी कस्तुरी मेथी बनवतो ना त्या पद्धतीने मी कोथिंबीरीचंही बनवून ठेवत असते। कधी कसं कोथिंबीर संपून जाते, वेळेवर राहत नाही, तर अशा पद्धतीने आपण टाकू शकतो। बघा, कशी मस्त अशी आपली झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।